नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आपण इंग्रजांनी लादलेल्या कायद्यांच्या अंमलाखाली न्यायाची प्रतीक्षा केली। हे कायदे बदलले तरच सर्वसामान्यांपर्यंत न्याय पोहोचू शकेल, ही भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी इंग्रजांनी त्यांच्या सोयीचे केलेले कायदे बदलण्याचे धैर्य दाखवले। आता या कायद्यातील बदलांमुळे व गृह विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपण दिल्यामुळे सर्वसामान्यांना यापुढे न्यायासाठी अधिक काळ तिठस्थ बनावे लागणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने सिव्हिल लाईन्स येथे स्थापित कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते। यावेळी विशेष समारंभात नागपूर शहर पोलिसांकडून विविध गुन्ह्यांमध्ये तपास करून जप्त केलेल्या सुमारे 5,51,81,000 रुपयांच्या मुद्देमालाचे संबंधित व्यक्तींना न्यायालयात प्रक्रिया पार पडून हस्तांतरण करण्यात आले आहे। सन 2021 ते 2024 या कालावधीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल होता। पोलीस विभागातील आपण केलेल्या अत्याधुनिकीकरणामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावी वापरामुळे गुन्ह्यांवर आळा घालणे सोपे झाले आहे। नागपूर महानगरात सुमारे 1200 किलोमीटर अंतराचा ऑप्टिक फायबर केबलच्या माध्यमातून जवळपास 5,800 कॅमेऱ्यांचे इंटिग्रेशन या नव्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आले आहे। आता संपूर्ण महानगरात जागोजागी लावण्यात आलेल्या कॅमेरे व मॉल्स, शोरूम, रेल्वे स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जवळपास 2,200 कॅमेऱ्यांचे इंटिग्रेशन यात आहे। कोणत्याही स्थितीत गुन्हेगार आता सुटणे शक्य नाही। कोणत्याही एका कॅमेऱ्यात गुन्हेगार लक्षात येईल त्याच्यावर आता निगराणी ठेवता येईल, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील आधुनिकता लक्षात आणून दिली। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज, नागपूर।